विजय राकेश कुबल। सर्वप्रथम मी माननीय स्वर्गीय निकिता मॅडम यांच्या आशीर्वादाने मी माझ्या भाषणाला सुरुवात करते। आजच्या कार्यक्रमाला लागलेले प्रमुख पाहुणे तसेच आपले ट्रस्टी स्मिता मॅडम, निकिता मॅडम यांना मी मनापासून नमस्कार करते। तसेच मुख्याध्यापिका त्यांना मनापासून नमस्कार करते। तसेच शिक्षक वर्ग, मी या शाळेमध्ये 11 वर्ष शिकत आहे, तर माझ्याकडे खूप म्हणजे अशा गोष्टी आहेत, पण मी सगळ्यांना बोलायला टाईम भेटायला पाहिजे यासाठी मी माझ्या ज्या म्हणजे मला मेन गोष्टी वाटतात त्या तुमच्यासमोर करते। माझ्या शाळेतल्या पहिल्या शिक्षिका साक्षी मॅडम, त्या आता नाही आहेत, पण त्यांनी मला शाळेचं महत्त्व शिकवलं। त्यानंतर माझ्या आवडत्या मॅडम आशा मॅडम, त्या मला कधी असं मॅडम म्हणजे वाटल्याच नाही। माझ्या एक घरच्या म्हणजे घरातल्या एक कुटुंबातल्या सदस्य म्हणून त्या माझ्याशी म्हणजे प्रत्येक अडचणीवर त्यांनी मला साथ दिली। प्रत्येक माझ्या संकटामध्ये माझं सोल्युशन दिलं, कसं वागायचं, कसं हे करायचं ते प्रत्येक चांगल्या पद्धतीने समजून सांगितलं। तसं तर प्रत्येक शिक्षकांनी प्रत्येक वेळोवेळी मार्गदर्शन केले। आमच्या सर्वांच्या लाडक्या आणि आमच्या वर्ग शिक्षिका शुभांगी मॅडम, त्यांनी आम्हाला प्रत्येक वेळेला मार्गदर्शन केले। असं बोलतात की शाळा हे ज्ञानाचे मंदिर आहे, तरीसुद्धा मी शाळेत यायला खूप रडायची। अगदी पहिलीमध्ये जायपर्यंत रडायची, सगळे मला चिडवायचे रडकी म्हणून। पण मी शुभांगी मॅडमला खूप घाबरते, त्या समोर आलं की मला बोलावं असं वाटतच नाही, म्हणजे मी त्यांना खूप घाबरून आले। आताही मी घाबरते, तरी पण मी कॉन्फिडन्सनी बोलते। त्यांच्या चेहऱ्यावरची स्माईल आहे ना, ती पूर्ण म्हणजे अशी दाखवते की समोरचाही माणूस काही करू शकतो ना, असा कॉन्फिडन्स निर्माण करून देते। प्रत्येक शिक्षक वेळोवेळी मार्गदर्शन करतात आणि माझ्याकडून काही 11 वर्षामध्ये काही चुका झाल्या असतील तर मला माफ करा, सॉरी प्लीज। आणि यापुढे मी माझ्या जीवनामध्ये अशा कधी चुका करणार नाही याची खात्री देते। धन्यवाद।